मित्रांनो, राज्यात सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगाराच्या पाल्यासाठी 10वीत शिकत असेल तर एक रकमी 20,000 आणि 12वीत शिकत असेल तर एक रकमी 25,000 रुपये दिले जाणार आहेत. नेमकी कशा प्रकारे ही योजना राबवली जाणार, कागदपत्र काय लागतील, याच्यामध्ये पात्र कोण असणार, अपात्र कोण असणार, या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर. आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, 13 जुलै 2026च्या GR नुसार राज्य शासनाच्या माध्यमातून 4 नवीन योजना आणण्यात आलेल्या आहेत. याच्यामधील एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे ही पाल्यांसाठी राबवण्यात येणारी एक रकमी शैक्षणिक सहाय्य योजना. मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत जे बांधकाम कामगार सक्रिय नोंदणी असतील, ज्यांची नोंदणी जीवित आहे, अशी सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यासाठी योजना राबवली जाणार आहे. याच्यामध्ये 9वी पास झालेला जो काही मुलगा असेल, मुलगी असेल, याच्यासाठी 10वीच्या शिक्षणासाठी एक रकमी 20,000 रुपयाची मदत दिली जाणार आहे. याच्यासाठी काय काय लागणार आहे तर त्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड, इयत्ता 9वीचं ओळखपत्र, इयत्ता 9वी उत्तीर्ण झालेली गुणपत्रिका, ही कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत. आणि इयत्ता 9वी पास झाल्यापासून 1 वर्षाच्या आतमध्ये म्हणजे 10वी मध्ये शिकत असतानाच त्या विद्यार्थ्याच्या नावे अर्ज करावा लागणार आहे. याच्यामध्ये नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगाराची पहिली 2 पाल्य पात्र असणार आहेत. पती आणि पत्नी दोघं जर बांधकाम कामगार असतील तर त्यांच्यासाठी 2 पाल्याची अट या ठिकाणी असणार आहे. याच्या अंतर्गत जर त्या पाल्याच्या नावे E1 नावाची जी काही योजना राबवली जात होती, ज्याच्यामध्ये 9वीच्या पूर्वी शिष्यवृत्ती योजनाचा जर लाभ घेतलेला असेल तर असं पाल्य या योजनेच्या अंतर्गत लाभासाठी पात्र होणार नाही. याच्यानंतर याच्यामध्ये दुसरी जी महत्वाची अशी बाब ऍड करण्यात आलेली ते म्हणजे विद्यार्थी 11वी पास झाल्यानंतर 12वी मध्ये त्याचा प्रवेश घेतल्यानंतर 12वीचं शिक्षण घेत असताना त्या विद्यार्थ्याला एक रकमी 25,000 रुपयाचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 अपत्यासाठी 2 पाल्यासाठी ही योजना लागू राहणार आहे. याच्या अंतर्गत काय तर विद्यार्थ्याचं आधार, 11वीचं शाळा ओळखपत्र आणि 11वीची उत्तीर्ण झालेली गुणपत्रिका, अशा प्रकारची कागदपत्र याच्यामध्ये लागणार आहेत. याच्यामध्ये सुद्धा सक्रिय बांधकाम कामगाराची पहिली 2 पाल्य, त्याच्यामध्ये पती पत्नी जर बांधकाम कामगार असतील तर त्यांच्या 2 पाल्याला या ठिकाणी लाभ मिळणार आहे. याच्या अंतर्गत बांधकाम कामगाराच्या मुलांसाठी ज्या राबवल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजना आहेत, E01, E02 किंवा E03, या 3 योजनांपैकी जर लाभ घेतलेला असेल तर ते पाल्य या एक रकमी 25,000च्या योजनेसाठी पात्र होणार नाही. तर ज्यांना कुणाला यापूर्वी लाभ मिळालेले नाहीत किंवा ज्यांनी शिष्यवृत्ती योजनांचे लाभ घेतलेले नाहीत, असे जे काही विद्यार्थी असतील, असे जे काही बांधकाम कामगाराची पाल्य असतील, त्यांना या 10वी मधील एक रकमी 20,000 आणि 12वी साठीच्या एक रकमी 25,000 या अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, याच्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही हा अर्ज करू शकता. याच्या संदर्भातील GR निर्गमित झालेला आहे. आणि आता जर तुमचं पाल्य या कॅटेगरीमध्ये बसत असेल तर तुमच्या पहिल्या 2 पाल्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. धन्यवाद.